लाडकीबहिणीचा लाडक्याचा 21वा हप्ता, 22वा हप्ता आणि 23वा हप्ता याच्याबद्दल एक महत्त्वाची खुशखबर समोर आलेली आहे. स्वतः एकनाथ शिंदे साहेबांनी या ठिकाणी मोठा शब्द या ठिकाणी दिलेला आहे. तर लाडक्याजनो बघा, एक महत्त्वाची आनंदाची बातमी समोर आली. एकनाथ शिंदे साहेबांनी स्वतः या ठिकाणी लाडक्या बहिणीबद्दल काय बोललेलं आहे बघा. बऱ्याच दिवसापासून शिंदे साहेबांनी काही बोललं नव्हतं लाडक्या बहिणी योजनेबद्दल, पण या ठिकाणी ज्यावेळेस बऱ्याच लाडक्यांना हप्ता भेटत नाहीये, त्यांनी या ठिकाणी आनंदाची बातमी दिलेली आहे. त्याच्यामुळे सर्व लाडक्यांना एक विनंती आहे, व्हिडिओ काळजीपूर्वक शेवटपर्यंत बघा. 21वा हप्ता, 22वा हप्ता जर तुम्हाला भेटला नसेल तर नेमकं काय करायचंय, किंवा जर तुम्हाला 21वा 22वा हप्ता भेटला असेल पण 23वा हप्ता जर भेटणार पाहिजे असेल तुम्हाला, तर नेमकं काय करायचंय, एक महत्त्वाची आनंदाची बातमी आली. सगळ्या गोष्टी तुम्हाला पुराव्यासहित दाखवणार आहे. जवळजवळ 3 ते 4 न्यूजपेपर मध्ये, टीव्ही चॅनल मध्ये ही खुशखबर आलेली आहे, आनंदाची बातमी समोर आलेली आहे. त्याच्यामुळे सर्व लाडके व्हिडिओ खूप काळजीपूर्वक पाहताय. चला आता वेळेवर व्हिडिओला सुरुवात करतो. सगळ्यात पहिली गोष्ट तुम्हाला खुशखबर त्या ठिकाणी सांगणार आहे की नेमकं शिंदे साहेबांनी या काय ठिकाणी काय बोललेलं आहे ते तुम्हाला दाखवणार आहे. शिंदे साहेबांनी काय शब्द दिलेले आहेत ते तुम्हाला दाखवणार आहे. त्याचबरोबर वितरण थांबलेलं आहे का, तर लाडक्यांनो एक छोटा तुम्हाला प्रश्न विचारतोय. तर लाडक्यांनो तुम्हाला 21वा हप्ता, 22वा हप्ता या ठिकाणी भेटला आहे का? दोन्ही हप्ते भेटलेत का? एकच हप्ता भेटलाय का? एक पण हप्ता भेटला नाही? तुमचं नाव सांगायचंय, जिल्हा सांगायचा आणि तुम्हाला कधी हप्ते भेटले ते सांगायचंय. कारण की आता बघा 23वा हप्ता कधी भेटणार आहे याच्याबद्दल पण बातम्या यायला सुरू झालेला आहे. त्याच्यामुळे सर्व लाडक्यांनी कमेंट बॉक्समध्ये पट सर्वांनी सांगायचंय. चला आता वेळेवर व्हिडिओला सुरुवात करतो. नेमकी काय खुशखबर आहे आणि हप्ता नाही मिळाला तर नेमकं काय करायचंय तुम्हाला दाखवतो. सगळ्या गोष्टी तुमच्या समोर या ठिकाणी दिसत आहेत. सगळ्यात पहिली गोष्ट, लाडकी बहीण योजना संदर्भात एकनाथ शिंदे साहेबांचं या ठिकाणी बहुशः 18 मे ची आजची ही बातमी, लेटेस्ट बातमी आहे तुमच्यासमोर दिसते. लाडकी बहीण योजना पुन्हा ई-केवायसी सुरू होणार. एकनाथ शिंदेनी लाडक्या बहिणींना दिला शब्द. वाचा नेमकं काय म्हणाले बघा. लाडक्या बहिणींनो, काळजी करायची बिलकुल गरज नाहीये. एकनाथ शिंदे साहेबांनी तुम्हाला शब्द दिलेला आहे. सगळ्या न्यूजपेपर उघडा, सगळे टीव्ही चॅनल उघडा, या ठिकाणी ह्या बातम्या समोर आलेल्या आहेत. आणि तुम्हाला मी काल पण सांगितलं होतं लाडक्यांनो, काळजी करायची बिलकुल गरज नाही. 16 तारीख आणि 17 तारीख जी महिला व बाल विकास विभाग यांच्या अधिकाऱ्यांची मोठी बैठक होणार होती आणि त्याच्यामध्ये पण त्यांनी या ठिकाणी सूचना दिल्या होत्या. तर ते या ठिकाणी त्याचबरोबर आता एकनाथ शिंदे साहेबांनी पण या ठिकाणी लाडक्या बहिणींना ही गुड न्यूज देऊन टाकली आहे, खुशखबर देऊन टाकली की नेमकं काय बोलले ते सगळं सांगतो. काळजीपूर्वक हा व्हिडिओ बघायचा आहे. चला तर बघा, एकही पात्र या ठिकाणी तुम्ही सगळं या ठिकाणी वाचू शकता. या ठिकाणी तुम्हाला सगळ्या गोष्टी दाखवायलोय. तर राज्यातील पात्र लाडक्या बहिणींना वगैरे काय दिलेलं एकनाथ, यावर बघा, या ठिकाणी बघा, यावर आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महत्वाचे वक्तव्य केले आहे. ई-केवायसी होत राहील पण एकही पात्र लाडकी बहीण ओवाळणी पासून वंचित राहणार नाही, असा शब्द एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेला आहे. बघा, लाडक्याजनो एक ठिकाणी महत्वाचं विधान या ठिकाणी केलंय. एकनाथ शिंदे साहेबांनी एक महत्वाचा शब्द तुम्हाला दिलेला आहे. तर तुमच्या अशा एक पण लाडक्या बहिणीला या ठिकाणी ओवाळणीपासून थांबवलं जाणार नाही. कोण अशा लाडक्या बहिणी आहेत का ज्यांना 20वा हप्ता भेटलाय पण 21वा 22वा भेटला नाही? काळजी करू नका. 20 मे पर्यंत आपल्याला वाट बघायची. 20 मे पर्यंत या ठिकाणी हालचाली चालू आहेत. काळजी करायची बिलकुल गरज नाही. आणि शिंदे साहेबांनी सांगितले आता टेन्शन घ्यायची गरज नाहीये. एक लाडक्या बहिणींना, फक्त पात्र लाडक्या बहिणींना हे समजून घ्या. त्यांनी काय बोलले? पात्र लाडक्या बहिणींना म्हणजे गरीब लाडक्या बहिणींना या ठिकाणी ही लाडकी बहीण योजनेचा हप्ता या ठिकाणी भेटणार आहे. त्याच्यामध्ये काय काय त्यांचे निष्कर्ष आहे ते सगळं तुम्हाला माहिती आहे ऑलरेडी. त्या सगळ्या गोष्टी जर तुम्ही करत असाल तर तुम्हाला या ठिकाणी 100% हप्ता भेटणार. या ठिकाणी हे दिलेलं आहे. आता बघा, एबीपी माझा, आता ही पहिली साम टीव्हीची बातमी होती. एबीपी माझाची पण बातमी समोर आली बघा. एप्रिल महिन्याचे 1,000 रुपये किती लाडक्या बहिणींना मिळाले? पात्र महिलेसाठी शेवटचा एक पर्याय जाणून घ्या. या ठिकाणी काय बघा, कोणत्या अशा लाडक्या बहिणी आहेत का ज्यांना हप्ते भेटत नाहीयेत, किंवा ज्या लाडक्या त्यांना 21वा 22वा हप्ता भेटला नाहीये त्यांनी कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय. आणि ज्यांना भेटलाय त्यांनी पण काळजी करायची गरज नाहीये. 23वा हप्ता नेमका कधी भेटणार आहे याच्याबद्दल पण बातमी आली. त्याच्यामुळे सर्व लाडक्या त्यांना एक छोटा प्रश्न विचारतोय, तुम्हाला मार्च एप्रिलचा हप्ता भेटलाय का? जर भेटला नसेल लवकर कमेंट बॉक्समध्ये सांगा. तुम्हाला एक चांगली गोष्ट सांगायलोय. एबीपी माझामध्ये बातमी आली आहे, साम टीव्हीची बातमी आली आहे. या ठिकाणी नेमकं काय करायचं तुमच्या समोर आलंय. एक मोठा निर्णय या ठिकाणी झालेला आहे लाडक्यांनो. तुमच्या समोर दिसतंय ई-केवायसी दुरुस्तीनंतर एप्रिलमध्ये पात्र लाडक्या बहिणीची संख्या 1,77,00,000 इतकं असल्याचे स्पष्ट झालं आहे. म्हणजे जवळपास 70 लाख महिलांनी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण न केल्यानं किंवा इतर कारणामुळे त्या अपात्र ठरल्या आहेत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांची संख्या कमी झाल्यानंतर सरकारवरील आर्थिक दबाव देखील कमी झाला आहे.
या ठिकाणी स्पष्ट शब्दात या ठिकाणी सांगितलेलं आहे. आर्थिक दबाव या ठिकाणी कमी झालाय. पण या ठिकाणी 1,77,00,000 महिला आता या ठिकाणी पात्र आहेत. आता 70,00,000 महिला अजून पण या ठिकाणी बाहेर काढलेल्या आहेत. आता या लाडक्या ताईंना हप्ता भेटत नाहीये. बऱ्याच लाडक्या ताई म्हणतात सर 20वा हप्ता भेटला, 21वा 22वा का नाही भेटला? काळजी करू नका. याचं पण उत्तर समोर आलेलं आहे. साम टीव्हीची पण एक अजून एक महत्त्वाची बातमी आहे. पात्र असतानाही मार्च एप्रिलचे 3,000 आले नाहीत. लाडक्या बहिणीची शेवटची संधी. फक्त हे काय तुम्हाला काम करायचंय. तर बघा या ठिकाणी ते दिलेलं आहे, बंद करण्यात आले. त्यामुळे आता या योजनेसाठी एखादं पात्र असलेल्या कागदपत्रांची पूर्तता करायची असल्यास जिल्हा महिला विकास विभागात कागदपत्र सादर करावी लागणार आहेत. ही शेवटची संधी महिला व बालविकास विभागाकडून देण्यात आलेली आहे. शेवटची संधी लाडक्यातून तुम्हाला भेटलेली आहे. बघा जवळजवळ 4 न्यूजपेपर तुम्हाला मी दाखवत आहे. तर 4ही न्यूजपेपरमध्ये सांगितलंय जवळच्या महिला व बालविकास विभाग कार्यालयामध्ये जायचं आहे आणि तुम्हाला शेवटची ही संधी आहे. तुमचे कागदपत्र नीट चेक करून घ्यायचे आहेत किंवा तुम्हाला जे डॉक्युमेंट जोडले ते बरोबर आहेत का ते चेक करायचं आहे. आणि ज्या लाडक्या त्यांना हप्ते भेटत नाहीयेत त्यांनी तर चेक करा, पण ज्यांना भेटतोय त्यांनी पण एकदा जाऊन चेक करा. कारण की पुढचे हप्ते तुम्हाला भेटायचे असतील तर ही शेवटची संधी आहे. आता या संधीनंतर तुम्हाला कोणी या ठिकाणी वाचवता येणार नाही. तुमची लाडकी बहीण योजना मग बंद पडली. त्याच्यामुळे सर्व लाडकीताईंना विनंती आहे, लवकरात लवकर महिला व बाल विकास विभाग कार्यालयामध्ये जायचंय. कारण की एक महत्त्वाचा या ठिकाणी शब्द दिलाय, एकनाथ शिंदे साहेबांनी दिलाय. महिला व बाल विकास विभागाच्या मीटिंगमध्ये पण ठरले. त्याच्यामुळे सर्वांनी लवकरात लवकर जायचं आहे. आपले या ठिकाणी फॉर्म या ठिकाणी तक्रार वगैरे तुमचे काय असतील ते या ठिकाणी सादर करायचे, कागदपत्र या ठिकाणी चेक करून घ्यायचे. आणि तुम्हाला जर हप्ता भेटत नसेल तर लवकरात लवकर तो करून घ्यायचा आहे. आता हे तुम्हाला साम टीव्ही वगैरे सांगितलं. आता लोकसत्ताची पण बातमी आली बघा. लोकसत्ता न्यूजपेपरला पण खुशखबर आलेली आहे. अपात्र लाडक्या बहिणींना महिला विकास विभागात कागदपत्र सादर करण्याची संधी या ठिकाणी भेटलेली आहे. बघा सर्व न्यूजपेपरमध्ये बातमी आली लाडक्यानो. तुम्हाला जर हप्ता भेटत नसेल काळजी करू नका. एकदम सोप्या भाषेत सांगायलोय, एकदम सोप्या भाषेत. जर तुम्हाला 21वा 22वा हप्ता भेटला नसेल तर जवळच्या अंगणवाडी सेविकांना भेटा. त्यांना जरी समजत नसेल, बाबा सुरुवातीला अंगणवाडी सेविकांना भेटून बघा. त्यांना जर काही समजत नसेल तर जवळच्या तालुक्याच्या ठिकाणी महिला व बालविकास विभाग असतो त्या कार्यालयामध्ये जाऊन बघा. तिथं त्यांना समजत नसेल, जिल्ह्यामध्ये महिला व बालविकास विभाग असतो त्या विभागामध्ये कार्यालयामध्ये तुमचा 100% प्रश्न सुटणार. तुम्हाला त्या ठिकाणी जाऊन चेक करायचं, तुमचं आधार कार्ड सांगायचंय, तुम्ही फॉर्म जर भरला होता तर फॉर्मचं डेट वगैरे सांगायचे, फॉर्मची प्रिंट काढली असेल ती फॉर्मची प्रिंट घेऊन जायची आणि ह्या सगळ्या गोष्टी चेक करायचं तुम्हाला की तुमचा हप्ता का बंद झालाय. आणि जर त्या ठिकाणी काही सापडलं तर लवकरात लवकर नवीन कागदपत्र त्या ठिकाणी जोडून द्या. लाडक्यानो ही शेवटची संधी आहे, ही तुमची शेवटची संधी. त्याच्यामुळे सर्व लाडक्यांना विनंती आहे, लवकरात लवकर तुमची ही कागदपत्राची पडताळणी करून घ्या. आणि काही अडचणी असतील कमेंट बॉक्समध्ये विचारा. गुड न्यूज तुम्हाला भेटली, खुशखबर भेटली. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. श्री